जीबीएस बाधित एका तरुणाचा सोलापूरमध्ये मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला जीबीएस याची लागण झाली होती। त्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्याचा आज उपचारादरम्यान मृत्यू झालाय। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊया। मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरात असणाऱ्या DSK विश्व या ठिकाणी आज वास्तव्यास होता। काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात जीबीएस या आजाराची लागण झाली होती। जीबीएसमुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं। हा तरुण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेरही आला होता, मात्र यानंतर त्याला श्वसनाचा त्रास झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा विशेष तपासणीसाठी आता पाठवला जाणार आहे। या संदर्भातील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमकं सत्य समोर येणार आहे। त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही, असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केलं आहे। काय आहे गियन-बारे सिंड्रोम आजार पाहूया। आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराच्या ताप्यापासून बचाव करते, पण गियन-बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजारात हीच रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते। 1961 मध्ये युरोपातल्या बेथ ऑफ द सोमनमध्ये 2 सैनिकांना पक्षघाताचा अटॅक आला होता। एका विशिष्ट कारणामुळे हा पक्षघात झाल्याचा निष्क्रिय गियन-बारे आणि सिंड्रोम या 3 फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्टने काढला होता। याच आजाराला आज गियन-बारे सिंड्रोम किंवा जीबीएस म्हटलं जातं। गियन-बारे सिंड्रोम का होतो पाहूया। हा आजार अतिशय दुर्मिळ असा आजार आहे। साधारणतः 78,000 जणांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो आणि तो का होतो याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीये, पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन नंतर हा आजार होतो। काय काळजी घ्यावी ते पाहूया। महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जीबीएस आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे स्पष्ट केलं आहे। पिण्याचं पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावं लागेल। तसेच अन्न स्वच्छ आणि ताजे असावे। वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं आणि तसेच न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यास हा संसर्ग टाळता येतो। या आजाराची काय आहेत लक्षणे जाणून घेऊया। अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी किंवा लकवा, अचानकपणे चालणारा होणारा त्रास आणि अशक्तपणा, तसेच डायरिया जास्त दिवसाचं हे 3 लक्षणे असल्याचे समोर आलं आहे। सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करताना वेळेत उपचार घ्यावा असेही सांगितलं आहे। त्या रुग्णांचे दोन्ही हात आणि पाय निकामी झाले होते। श्वास घ्यायला त्रास होत होता, त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते। मृतदेह पाहिल्यानंतर जे डॉक्टरांना दिसलं त्यावरून प्राथमिकदृष्ट्या त्याच मृत्यू जीबीएसमुळे झाल्याचं असं दिसतं आहे, पण कन्फर्म करण्यासाठी सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत असेही ठाकूर यांनी म्हटलं आहे। रुग्णांच्या सोबत असलेल्या लोकांच्या आयसोलेशन बाबतीत काही माहिती उपलब्ध नाहीये। वेळेत उपचार नाही मिळाले तरच रुग्ण दगावू शकतो, अन्यथा जास्तीत जास्त रुग्णांनी काही होत नाहीये असेही ठाकूर यांनी नमूद केलं आहे। त्यामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी या आजाराची खबरदारी घ्यावी, काळजी घ्यावी असे आवाहन महानगरपालिका तसेच सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आवाहन केलं आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।